अयोध्याकांड. तिमिरू तरुण तरनीही मकू गिलई, गगनू मगन मकू मेघही मिलई. गोपद जल बूडही घटजोनी, सहज क्षमा बरू छाडै छोनी. जरी मध्यान्नीच्या सूर्याला अंधकाराने गिळून टाकले, आकाश हे मेघांमध्ये विरून गेले. गायीच्या खुऱ्या इतक्या पाण्यात अगस्त्य मुनी बुडाले आणि पृथ्वीने आपली स्वाभाविक सहनशीलता सोडून दिली. मचक फूक मकू मेरू उडाई, होई न नृप मधु भरत ही भाई. लखन तुम्हार सपथ पितु आना, सुची सुबंधू नहीं भरत समाना. डासाच्या फुंकरीने सुमेरू उडून गेला, तरीही हे बंधू भरताला कधी राजमद बाधू शकणार नाही. मी तुझी व बाबांची शपथ घेऊन सांगतो की भरतासारखा पवित्र व उत्तम भाऊ जगात नाही. सगुणू खिरू अवगुण जलू ताता, मिलई रचई परपंचू विधाता. भरतू हंस रबी वंश तडागा, जनमी किन्न गुणदोष विभागा. हे बाळा, गुणरूपी दूध व अवगुणरूपी पाणी मिसळून विधाता या जगाची रचना करतो. परंतु भरताने सूर्यवंशरूपी तलावात हंसरूपाने जन्म घेऊन गुण व दोष यांना वेगवेगळे केलेले आहे. गही गुण पय तजी अवगुण बारी, निज जस जगत किन्नी उजियारी. कहत भरत गुण सिलू सुभाऊ, प्रेम पयोधी मगन रघुराऊ. गुणरूपी दूध घेऊन व अवगुणरूपी जल टाकून देऊन भरताने आपल्या कीर्तीने जगाला उजळून टाकले आहे. भरताचे गुणशील व स्वभाव हे सांगता सांगता श्री रघुनाथ प्रेम समुद्रात मग्न झाले. दो सुनी रघुबर बानी विबुध, देखी भरत पर हेतू. सकल सराहत राम सो प्रभू को कृपा निकेतू. श्री रामचंद्रांची वाणी ऐकून आणि भरतावर असलेले त्यांचे प्रेम पाहून सर्व देव त्यांची स्तुती करीत म्हणू लागले की श्रीरामांसारखा कृपाधाम असलेला प्रभू दुसरा कोण आहे. जऊ न होत जग जन्म भरत को, सकल धर्म धूर धरणी धरत को. कबी कुल अगम भरत गुण गाथा, को जानई तुम बिनु रघुनाथा. जर जगात भरताचा जन्म झाला नसता तर पृथ्वीवर सर्व धर्माची धुरा कुणी धारण केली असती. हे रघुनाथ, कवी कुलालाही अगम्य असलेली भरताच्या गुणांची कथा तुमच्याखेरीज दुसरा कोण जाणू शकणार. लखन राम सिय सुनी सूरबानी, अति सुकुल हेऊ न जाई बखानी. इहा भरतू सब सहित सहाये, मंदाकिनी पुनीत नहाये. लक्ष्मण, श्रीराम व सीता ही देववाणी ऐकून सुखावून गेले. त्याचे वर्णन करता येत नाही. तेथे पोहोचल्यावर भरताने सर्व मंडळींच्या बरोबर पवित्र मंदाकिनीत स्नान केले. सरित समीप राखी सबलोगा, मागी मातू गुरसचिव नियोगा. चले भरतू जहसी रघुराई, साथ निषाद नाथू लघु भाई. नंतर सर्वांना नदीजवळ थांबवून माता, गुरु व मंत्री यांची आज्ञा घेऊन आणि निषादराज व शत्रुघ्नाला बरोबर घेऊन जेथे सीता व श्री रघुनाथ होते तिकडे भरत गेला. समुजी मातू करतब सकुचाही, करत कुतरक कोटी मन माही. रामू लखनू सिय सुनी मम नाऊ, उठी जनी अनत जाही तजी ठाऊ. आपली माता कैकेयीच्या कृत्याची आठवण आल्यावर भरत संकोचत होता आणि मनात अनेक कुतर्क करीत होता की माझे नाव ऐकल्यावर श्रीराम, लक्ष्मण व सीता हे येथील जागा सोडून दुसरीकडे जाऊ नयेत म्हणजे झाले. दो मातू मते महू मानी मोही, जो कछु करही सो थोर. अघ वगुन छमी आदरही समुझी,
आपनी ओर. मी मातेशी सहमत असल्याचे समजून ते जे काही करतील ते थोडेच आहे, परंतु ते आपले बिरुद व संबंध जाणून माझी पापे व अवगुण क्षमा करून माझा आदरच करतील. जौ परिहरही मलिन मनू जानी. जौ सनमानही सेवकू मानी. मोरे सरन राम ही की पनही. राम सुस्वामी दोसू सब जनही. हवे तर ते माझे मन दूषित समजून माझा त्याग करोत. हवे तर आपला सेवक समजून माझा सन्मान करोत. माझ्यासाठी श्रीरामांच्या पादुकाच मला शरण स्थान आहेत. श्रीराम हे चांगले स्वामी आहेत. दोष जो आहे तो सर्व मज सेवकाचाच आहे. जग जस भाजन चातक मीना. नेम पेम निज निपुण नवीना. असबन गुणत चले मग जाता. सकुच स्नेह शिथिल सब गाता. जगामध्ये चातक व मासे हेच कीर्तीला पात्र आहेत. तेच नेम आणि प्रेम यांची जपणूक करण्यात निपुण आहेत. असा मनात विचार करीत भरत वाटेने निघाला होता. त्याचे शरीर संकोच व प्रेमाने मलूल झाले होते. फेरती मनहू मातू कृत खोरी. चलत भगती बल धीरज धोरी. जब समुझत रघुनाथ सुभाऊ. तव पथ परत उताईल पाऊ. मातेची दुष्टता जणू त्याला मागे ओढत होती, परंतु धैर्य धरून भरत भक्तीच्या जोरावर पुढे जात होता. जेव्हा श्री रघुनाथांच्या स्वभावाची आठवण येई तेव्हा वाटेवर त्याचे पाय जलद जलद पडत होते. भरत दसा तेही अवसर कैसी. जलप्रवाह जल अली गती जैसी. देखी भरत कर सोचू सनेहू. भा निषाद तेही समय बिदेहू. त्यावेळी भरताची दशा अशी होती जशी पाण्याच्या प्रवाहात भोवऱ्याची असते. भरताची मनस्थिती व प्रेम पाहून निषादराज सुद्धा देहभान विसरला. दो लगे होन मंगल सगुन सुनी गुनी कहत निषादू. मिटी ही सोचू होई ही हर्षू पुनी परिणाम विषादू. मंगल शकून होऊ लागले. ते ऐकून व विचार करून निषादराज म्हणाला की चिंता दूर होईल, हर्ष होईल, पण शेवटी दुःख होईल. सेवक वचन सत्य सब जाने. आश्रम निकट जाई नियराने. भरत दीख बन सैल समाजू. मुदित क्षुधित जनु पायी सुनाजू. भरताने गुहाचे सर्व बोलणे खरे मानले व तो आश्रमाजवळ जाऊन पोहोचला. तेथील वने व पर्वताचे समूह पाहिले तेव्हा भरताला इतका आनंद झाला की जणू एखाद्या भुकेलेल्याला चविष्ट अन्न मिळावे. इति भीती जणू प्रजा दुखारी. त्रिविध ताप पीडित ग्रह मारी. जाई सुराज सुदेश सुखारी. होही भरत गती तेही अनुहारी. ज्याप्रमाणे इतीच्या भीतीने दुःखी झालेली आणि त्रिपातांनी व क्रूर ग्रहांनी आणि महामारींनी पडलेली प्रजा एखाद्या उत्तम प्रदेशात व उत्तम राज्यात गेल्यावर सुखी होते, अगदी तशीच दशा भरताची झाली होती. अतिवृष्टी, दुष्काळ, उंदरांचा उपद्रव, टोळधाडी पक्षी व इतर राजांचे आक्रमण या शेतीच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल असलेल्या उपद्रवांना इति असे म्हणतात. रामबास बन संपती भ्राजा. सुखी प्रजाजनु पायी सुराजा. सचिव विरागू विवेकू नरेसू. बिपिन सुहावन पावन देसू. श्रीरामांच्या निवासामुळे वनसंपदा अशी शोभून दिसत होती की जणू चांगला राजा मिळाल्याने प्रजा सुखी होते. शोभिवंत वन हा पवित्र देश होता आणि विवेक हा त्याचा राजा होता आणि वैराग्य हा मंत्री होता. भटजम नियम सैल रजधानी. शांती सुमती सुची सुंदर राणी. सकल अंग संपन्न सुराऊ. रामचरण आश्रित चित चाऊ. यम नियम हे योद्धे होते.
पर्वत ही राजधानी होती. शांती व सुबुद्धी या 2 सुंदर राण्या होत्या. विवेक रूपी श्रेष्ठ राजा हा राज्याच्या सर्व अंगांनी परिपूर्ण होता आणि श्रीरामचंद्रांच्या चरणांचा आश्रित असल्यामुळे त्याच्या मनात आनंद होता. स्वामी, अमात्य, सुहृद, कोश, राज्य, दुर्ग व सेना ही राज्याची 7 अंगे होती. ही राज्याची 7 अंगे होत. 2. जीत मोह मही पालू, दल सहित बिबेक भुआलू, करत अकंटक राजू पुर सुख संपदा सुकालू. मोहरूपी राजाला सेनेसह जिंकून विवेकरूपी राजा निष्कंटक राज्य करीत होता. त्याच्या नगरात सुख संपत्ती व सुकाळ भरलेला होता. वनप्रदेश मुनिवास घनेरे, जनुपूर नगर गाऊ गणखेरे. विपुल विचित्र बिहग मृगनाना, प्रजा समाजू न जाई बखाना. वनरूपी प्रांतामध्ये मुनींची जी पुष्कळ निवासस्थाने आहेत ती जणू शहरे, नगरे, गावे आणि खेड्यांचे समूह होत. पुष्कळ प्रकारचे पक्षी आणि अनेक पशु हे जणू प्रजा होत. त्यांचे वर्णन करणे कठीण. खगहा करी हरी बाघ बराहा. खगहा करी हरी बाघ बराहा, देखी महिष भ्रूष साजू सराहा. बयरू बेहाई चरही एक संगा, जहतह मनहू सेन चतुरंगा. गेंडे, हत्ती, सिंह, वाघ, डुक्कर, रेडे व बैल पाहून राजाच्या समृद्धीची प्रशंसा करीत राहावे असे वाटे. हे सर्व प्राणी आपापसातील वैरभाव सोडून सर्वत्र बरोबरीने फिरत होते. जणू ती चतुरंग सेना होय. झरना झरही मत्त गज गाजही, मनहू निसान विविधी विधी बाजही. चकचकोर चातक सुख पीक गण, उजत मंजू मराल मुदित मन. पाण्याचे झरे वाहत होते आणि हत्ती धुंदीमध्ये चित्कार करीत होते. ते म्हणजे तेथे अनेक प्रकारचे वाजणारे नगारे होते. चक्रवाक, चकोर, चातक, पोपट आणि कोकिळा यांचे थवे आणि सुंदर हंस प्रसन्न चित्ताने किलबिलाट करीत होते. अलिगन गावत नाचत मोरा, जनु सुराज मंगल चहू ओरा. बेली बिटप तृण सफल स फूला, सब समाजू मुद मंगल मूला. भ्रमरांचे थवे गुंजारव करीत होते आणि मोर नाचत होते. जणू या उत्कृष्ट राज्यात चोहीकडे मांगल्य पसरले होते. वेली, वृक्ष, तृण हे सर्व फळाफुलांनी डवरले होते. सर्व समाज आनंदाचे व मांगल्याचे मूळ बनून गेला होता. 2. राम सैल शोभा निरखी, भरत हृदय अति पेमू. तापस तप फलू पायी, जिमी सुखी सिराने नेमू. श्रीरामांच्या पर्वताची शोभा पाहून भरताच्या मनात अत्यंत प्रेम दाटून आले. तपस्वी पुरुष नियमांचे पाळणे झाल्यावर तपस्येचे फळ मिळाल्याने आनंदित होतो. त्याप्रमाणे मासपारायण 20वा विश्राम, नवान्न पारायण 5वा विश्राम.